आज मी छान कुरकुरीत अशी कांदा भजी केलेली आहे। पावसाळ्यात अशी गरमागरम कांदा भजी खायला खूप मजा येते। चला तर मग आपण आजची रेसिपी बघूया, कांदा भजी। आजची आपली रेसिपी आहे कांदा भजी। यासाठी मी मध्यम आकाराचे 5 ते 6 कांदे घेतलेले आहेत। आधी आपण हे सर्व कांदे बारीक उभे असे चिरून घेऊया। आता सर्व कांदा कापून झालेला आहे। आता मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या मिरच्या जरा मोठ्या आकाराच्या आहेत। या कधी जास्त तिखटही असतात, पण या कमी तिखट असलेल्या मिरच्या आहेत। आता या मिरच्या कापून आधी यातल्या बिया काढून घेऊया। यानंतर या मिरच्या बारीक चिरून कांद्यामध्ये घालूया। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया। आता या कांद्यामध्ये मी 1 चमचा धने गरम करून क्रश करून घातलेले आहेत व 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता यामध्ये 2 बाउल बेसन घालूया। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आवश्यक असल्यास थोडंसं पाणी घालूया आणि घट्टसर असं भजीचं पीठ तयार करून घेऊ। कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। आता ते बऱ्यापैकी तापलेलं आहे। तेल उकळवायला द्यायचं नाही। आता यामध्ये आपण पीठ घालून भज्या तयार करून घेऊ। अशी ही गरमागरम कांदा भजी तयार झालेली आहे। चहाबरोबर अशी गरम भजी खायला खूप मजा येते। तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत बाय अँड थँक्यू।